DHS रिलेटेड खूप साऱ्या कॅन्डिडेट्सचं क्वेश्चन येत होते की जर थर्ड लिस्ट लागेल का आता हे सेकंड लिस्ट आल्यानंतर. ठीक आहे, तर काही कॅन्डिडेट्सला मी पर्सनली ज्यांनी विचारलं त्यांना मी सांगितलं होतं, पण सर्वांसाठीच खूप सारे रिपीटेड क्वेश्चन येत होते, त्याच्यामुळे एक व्हिडिओज बनवतो आहे. ठीक आहे, हे ओल्ड लेटरच आहे, मी सांगितलं होतं पण व्हिडिओ नव्हता बनवला याच्यावर. ठीक आहे, आता एक व्हिडिओ बनवतो आहे. 9 तारखेचं लेटर आहे नागपूर मंडळाचं. ठीक आहे, आरोग्य सेवा ईमेलद्वारे. विषय काय? गट क पदभरती 2023 समुपदेशनास अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या 2023च्या पदभरती मान्य संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्याकडून प्राप्त निवड यादीनुसार जी सिलेक्शन लिस्ट लागली त्यानुसार प्रतीक्षा यादीतील खालीलप्रमाणे आपणास, प्रतीक्षा यादीतील म्हणजे सेकंड लिस्ट. ठीक आहे, मी आता हे बोलतो सेकंड लिस्टचं. नागपूर डिव्हिजनची जी सेकंड लिस्ट झाली, DV झालं होतं सेकंड लिस्टचं, फर्स्ट तर झालं होतं, हे सेकंडवालं चालू आहे. ठीक आहे, तर जे सेकंड लिस्टमध्ये सिलेक्ट झाले होते निवड यादीतील यादीनुसार प्रतीक्षा यादीतील खालीलप्रमाणे आपणास अधिपरिचारिका या पदावर नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने. ठीक आहे, म्हणजे सेकंड लिस्टमध्ये जे सिलेक्ट झाले होते वेटिंगवाले त्यांना दिनांक 18/6/24 व 19/6/24 रोजी उपस्थित राहण्यास या कार्यालयास कळवण्यात आले होते. या कार्यालयाकडून म्हणजे नागपूर डिव्हिजनकडून. ठीक आहे, जे सेकंड लिस्टमध्ये सिलेक्ट झाले होते त्यांना. सदर तारखेस आपण उपस्थित न झाल्यामुळे त्या तारखेला कॅन्डिडेट उपस्थित राहिले नाहीत, समजा जे काही रिझन असेल त्याचे, आपणास दिनांक 7/4/2024 रोजी पहिली संधी. ठीक आहे, ह्यांना 18 आणि 19ला बोलवलं होतं, त्याच्यानंतर परत त्यांना 4 तारखेला, ठीक आहे 4/7ला म्हणजे 4 जुलैला पहिली संधी व दिनांक 8/7/2024 रोजी दुसरी संधी. ठीक आहे, त्यांना पण परत 2 संध्या दिल्या त्याच्यानंतर पण देऊनही उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले. ठीक आहे, त्यांना 2 संध्या दिल्या, कळवण्यात आले, परंतु आपण समुपदेशनाकरिता उपस्थित झाले नाहीत. यावरून आपणास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून खालील यादीप्रमाणे आपली निवड याद्वारे रद्द करण्यात येत आहे. तर 2 चान्स देऊन पण हे नागपूरचं सांगतो आहे. ठीक आहे, हे फक्त नागपूर डिव्हिजनचं आहे. बघा नागपूर, त्याच्यामध्ये यांना 8/7 हे 18/6ला आणि 19/6ला फर्स्ट टाईम हे सेकंड लिस्टवाले. ठीक आहे, सेकंड लिस्टमध्ये जे सिलेक्ट कॅन्डिडेट होते त्यांना या DVला बोलवलं होतं. त्या दिवशी जे अनुपस्थित राहिले, जे आले नाही तर DVला, त्यांना परत 4/7ला बोलवलं होतं. त्याही तारखेला जे 4 जुलैला आले त्यांना परत 8 जुलैला दुसरी संधी दिली होती, परत त्याही तारखेला आले नाही तर इतके वेळेस बोलून पण नाही आले, तर त्यांची आता निवड रद्द करण्यात आली. यानंतर सदर पदभरतीच्या अनुषंगाने भविष्यात आपले कोणतेही उजर असणार नाही, तुम्हाला गरज नाही की ते सरळ तुमची निवड रद्द करण्यात आली असं सांगितलं आहे. आता हे कोण निवड रद्द केले हे बघा, ह्यांचे इथं लिस्ट आहे. ठीक आहे, हे शासकीय महिला हे कॅन्डिडेट्सचे नाव दिलेले आहेत. ठीक आहे, हे इतके कॅन्डिडेट्स आहेत. हे शासकीय महिलामध्ये टोटल 23 कॅन्डिडेट्स. ठीक आहे, शासकीय महिला. त्याच्यानंतर शासकीय पुरुष गव्हर्मेंट मेलमध्ये हे 7 कॅन्डिडेट. त्याच्यानंतर खाजगी महिला प्रायव्हेट फिमेलमध्ये 11 कॅन्डिडेट आणि त्याच्यानंतर खाजगी पुरुष प्रायव्हेट मेलमध्ये इतके किती 5 कॅन्डिडेट. तर असे इतक्या कॅन्डिडेट्सला टोटल किती ॲप्रॉक्स 46. ठीक आहे, ॲप्रॉक्स 46 कॅन्डिडेट होता ते. तर इतक्या कॅन्डिडेट्सची निवड रद्द करण्यात आलेली आहे. इतके कॅन्डिडेट्स DVला सेकंड DVला नागपूरच्या ॲब्सेंट राहिलेले आहेत. ठीक आहे, ते आले नाहीत. तर आता जे थर्ड लिस्ट लागेल का जे क्वेश्चन विचारत होते, हे बघा इथून पुढे मी आधी सांगितलं होतं की कुठल्याही डिव्हिजनची किती लिस्ट लागतील हे कन्फर्म नसतं. ठीक आहे, फर्स्ट लिस्ट लागली, समजा ह्या फर्स्ट लिस्टमध्ये 10 जागा आहेत, 10 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले. सेकंड लिस्ट कधी लागते? समजा ह्या 10पैकी 5 जॉईन झाले आणि 5 जागा बॅलन्स आहेत. ठीक आहे, शिल्लक आहेत, काही कॅन्डिडेट जॉईन नाही झाले, जे काही रिझन असेल, तर सेकंड लिस्ट लागणार ना, किंवा हे 5 जागेसाठी. आता ह्या 5पैकी पण समजा 2च जॉईन झाले आणि आणखीन पण 3 कॅन्डिडेट जागा शिल्लक आहेत, तर थर्ड लिस्ट लागू शकते. सेम तसंच आता बघा सेकंड लिस्ट लागल्यानंतर पण आता हे तुम्हाला यादी दाखवली मी, 46 कॅन्डिडेट हे ॲब्सेंट राहिलेले आहेत. ठीक आहे, 46 कॅन्डिडेट हे आलेले नाहीत. तर नागपूरची मे बी थर्ड लिस्ट लागू शकते, लागेलच कन्फर्म नाही पण लागू शकते, कारण भरपूर जागा आता तुम्हाला दाखवलं मी की 46 ॲप्रॉक्स जागा शिल्लक आहेत, इतके कॅन्डिडेट आलेच नाहीत, तर थर्ड लिस्ट पण लागू शकते.
समजा एखाद्या लिस्टमध्ये कसं होतं, आता अदर डिव्हिजनच्या पण लागतीलच का थर्ड लिस्ट, नाही कन्फर्म नाही सांगता येत. जसं मी आता सांगितलं, समजा 10 जागा आहेत फर्स्ट लिस्टमध्ये, सेकंड लिस्टमध्ये 10 जागा आहेत आणि 10ला 10 कॅन्डिडेट जॉईन केले. नेक्स्ट लिस्ट लागणारच नाही ना, नेक्स्ट लिस्ट लागायला जागा शिल्लक नाही तर जागा शिल्लक असतील तर लागतील. तर प्रत्येक डिव्हिजनची लागेलच का थर्ड लिस्ट वगैरे ते कन्फर्म नाही सांगतात. जसं जसं मला अपडेट मिळेल मी तुम्हाला इन्फॉर्म करत जाईन. सध्या तरी मला नागपूर डिव्हिजनचं जे अपडेट मिळालेलं आहे मी ते सांगतो आहे तुम्हाला, की नागपूर डिव्हिजनचे पण इतके चान्स देऊन पण सेकंड लिस्टमध्ये पण इतके कॅन्डिडेट्स ॲबसेंट राहिलेले आहेत. ठीक आहे. तर मे बी आता इतके 46 जागा म्हणजे काय अशा 1-2 जागा नाहीत, भरपूर जागा आहेत. तर 1-2 जागा असतील तर समजा ते इतकं सिरियस नाही घेणार, नेक्स्ट भरतीमध्ये ॲड होतील ते जागा. पण 46 जागा आणखीन बॅलन्स आहेत, शिल्लक आहेत, तर नेक्स्ट लिस्ट लागू शकते. तरी पण जे कॅन्डिडेट वेटिंगला वगैरे असतील, यांच्यानंतर कोणाचा नंबर असेल तर बेटर राहील थोडं डी डी ऑफिसला जाऊन त्यांना भेटून प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, काय पुढील लिस्ट लागेल का, किंवा पुढली लिस्ट लावण्याबद्दल विनंती हे करणं, विनंती अर्ज देणं, एखादा ॲप्लिकेशन देणं. ठीक आहे. तुम्ही एखादा ॲप्लिकेशन जाऊन तिथं देऊ शकता, एखादी विनंती करू शकता तिथं जाऊन हे वॅकंट जागा भरण्यासाठी. तर बेटर राहील जर कोणी वेटिंगला असतील तर त्यांनी जाऊन डी डी ऑफिसला वगैरे एखादं ॲप्लिकेशन दिले असेल, बेटर राहील. ठीक आहे. तर हे आहे नागपूर डिव्हिजनचं रिलेटेड. आता यानंतर पुढे काय प्रोसेस होणार, तर आता याच्यानंतर हे जे रिजेक्ट कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, आता हे जे मी तुम्हाला यादी दाखवली, आता हे जे रिजेक्टेड कॅन्डिडेट आहेत, आता ह्यांना हे तर एक कॉमन लेटर काढलेलं आहे यांनी. ठीक आहे. हे कॉमन लेटर काढलेलं आहे, हे प्रत्येकाला असं नाही जाणार, तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांच्या त्यांच्या ॲड्रेसवर एक लेटर जाईल निवड रद्दचं. ठीक आहे. की तुम्हाला इतके वेळेस हे जे सेम जो इथं मॅटर दिलेला आहे, हा मॅटर राहील त्याच्यामध्ये, की असं असं समुपदेशनाला बोलवलं होतं, त्याच्यानंतर ही संधी दिली 4 तारखेला, त्याच्यानंतर 8 तारखेला इतके वेळेस बोलून पण तुम्ही आले नाही, तर त्याच्यामुळे तुमची निवड रद्द करण्यात आहे. हे इंडिव्हिज्युअल जेवढे कॅन्डिडेट आहेत हे प्रत्येकाला तसं लेटर तर जाईलच, हे जेवढे कॅन्डिडेट आहेत सर्वांना लेटर जाईल आणि यांची निवड रद्द. तर असं एक कॉमन लेटरद्वारे तर त्यांनी सांगितलेच निवड रद्द, पण पर्सनली पण यांना प्रत्येकाला लेटर जातील ऑफिसकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर सहसंचालकला वगैरे आयुक्ताला पण हे कळवतील की असं असं यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे म्हणून. ठीक आहे. बाकी डिव्हिजनचे आणखीन अपडेट मिळालेलं नाही, की बाकी डिव्हिजनमध्ये आणखीन किती कॅन्डिडेट सेकंड लिस्टला अपडेट राहिले होते. ठीक आहे. सेकंड लिस्टचे किती जागा आणखीन वॅकंट आहेत, तर ते अपडेट आणखीन मिळाले नाही. जर त्या संदर्भात जे काही अपडेट मिळेल मी आलं की लवकरच इन्फॉर्म करेन. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील आणखीन तर विचारू शकता, किंवा मध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ग्रुपची लिंक देईन किंवा व्हॉट्सअपचा डिटेल्स देईन, तुम्ही तिथे विचारू शकता. ठीक आहे.